गार्डनमध्ये खूप छान गुलाबं फुलली होती. तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्व? मजेत ना? पावसामुळे वातावरण खूप छान झाले. आजूबाजूला घराच्या खूप छान हिरवळ पण झालेली आहे. अशी आजूबाजूला घराच्या हिरवळ मला खूप आवडते. कालच एकादशी होऊन गेली आणि आज बारस आहे. पाऊस चालूच आहे थोडा थोडा. गुलाबाची सर्व फुलं तोडून मी देवाला वाहून घेतलेली. स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. स्वयंपाकामध्ये वरण भात, चपाती, बटाट्याची भाजी आणि खीर बनवायची होती. चपात्या बनवायला घेतल्या मी. आज रविवार आहे त्यामुळे आज मी काही पार्लरला जाणार नाही आहे. आज घरातली पण बरीचशी कामं आवरायची होती आणि शेतामध्ये पण काम होतं बरं. डाळ फोडणी घातली, नंतर भाजीची तयारी करायला घेतली बटाट्याच्या. भाजी बनवून घेतली आणि मग नंतर खीर पण बनवून घेतली होती मी. नंतर नैवेद्य तयार केला देवासाठी. नैवेद्य ठेवला देवाला. हा छोटा एक तुळशीसाठी आणि एक गाईसाठी काढला होता. तशी तर मी गाईला रोज चपाती देते, पण आज जरा वेगळा नैवेद्य काढला होता. वरण भात सगळं ठेवलं होतं नैवेद्यावर. नंतर बेडरूममध्ये चादरी वगैरे बदलून घेतल्या. बेडरूम व्यवस्थित करून घेतले दोन्ही पण. नंतर दुपारी जेवण करून घेतलं आम्ही आणि मग शेताकडे जायला निघाले होते. पाऊस थोडा थोडा चालूच आहे. हे फुलांचं शेत आहे आमचं. तिथेच आम्हाला थोडंसं काम होतं आणि थोडी यांना फवारणी पण करायची होती. वातावरण खूप छान झालेलं आहे. आजूबाजूला खूप छान हिरवळ झालेली आहे आणि शेतात पण छान झाले फुलझाडं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. हा शेताच्या बाजूलाच दुसऱ्या शेतामध्ये छान मोठा मोठा उंच ऊस आहे आणि हिला आला होता इथे कंटाळा काम करायचा. नंतर मी पण एक टाकी मारून घेतली फवारणी करून. सोयाबीन पण आमचं छान उगवून आलेलं आहे. त्याच्यामध्ये पण तणनाशक मारायचे, पण कधी मारतात काय माहिती. हे मशरूम आले होते. पावसाळ्यामध्ये येतातच ते. रानातले असतात, त्यामुळे खाण्यायोग्य नसतात ते. संध्याकाळच्या स्वयंपाक तर नाहीच, समोसे बनवायला घेतले होते आज. समोसाची भाजी परतवून घेतली आणि मग समोसे बनवायला घेतले होते. परफेक्ट त्या लोकांसारखे येत नाही आपल्याला बनवता, बाहेरच्यासारखे शेफ लोकांसारखे. पण जसे येतील तसे आपण बनवायचे, कारण आपल्यालाच खायला लागतात ते. आपल्याला काय कुठे बाहेर नेऊन दाखवायचे नाही आहेत. त्यामुळे म्हटले जसे आकार येतील तसे आपले बनवायचे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.